पंचमीची तयारी झोका बांधायची. डबल करायचं. हा गाठ सुटून अशी मारली पाहिजे. आता टेक किती फंडे फंटीवर हा तिथं टेक असं छोटे छोटे म्हणून खाली किती बंद बघ. हा एवढं अंगाची दहा त्याला फासाच करायला ना ती दुईची गाठ मारायची त्याला गुंतून शिवगाठ. हा शिवगाठ नाही 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 अरे ह्याच्यात गुंतवायच्या दुई गुंतवून वर गाठ मारायची म्हणजे हा आता तसं हा तिथे जाम गाठ मारायची म्हणजे ह्याला काही फासात झाला सुटतो आणि सुटतोय. माझ्यावर झालं का सगळे दोन्ही एकाच लांबायची इकडे आकडायला साईडला समू पाचखड मांडावं लागते तिथं पाचखड मांड बाजू आपले हांडे येतात. पूजा वारुळाची. वारुळाची पूजा का करतात बरं? का करतात पूजा वारुळाची? भावाचा उपास नाही रे. भावाचा उपास मग करायची पूजा. तुम्ही नाही आला रोज. नाही येणार आहे आम्ही आता आवरून. आपल्याला दिसना घेतलं साखरे थोडं बस मी तर बघितलं ना पण आहे की वारुळ. पण ते छान आहे मोठं उंबरीचं झाड आलं बघ किती केवढं मोठं. आज आम्हाला तर उपवासच होता. आज भावाचा उपवास आहे. म्हणजे घरातले माणसं आहेत त्यांच्यासाठी इथं स्वयंपाक चाललेला. त्यानंतर मी रानात गेले भाजी बनवायची होती कोथिंबीर आणायला. आणि इथं रानात बघा कशी मस्त शेपूची भाजी आहे ताजी. कोथिंबीर किती मस्त आले बघा. आणि आता श्रावण चालू आहे त्यामुळे इथं रानात मुळे पण लावलेत. मुळे पण मस्त आलेत आणि छोटेच आहेत ते पण. आणि इथं बघा दारातच कढीपत्त्याचं झाड आहे. आपल्याला पिवळ्या बटाट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी इथं मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायला आलेले. दारातच आहे इथं. किती छान आले बघा कढीपत्त्याचं झाड. एकदम भारी ताजा कढीपत्ता आहे. त्यानंतर इथे पाणी भरण्यासाठी मोटर चालू केलेली. आता पाणी भरून घेतोय आम्ही. श्रीजू वारुळाला जायची तयारी. चला आता आम्ही चाललोय वारुळाला.
राहत ये ना पुढे. चला इकडे बघ श्रीजू. हाय श्रीजू. हाय. आणि हे बघा गुलाबाचं झाड एकदम छोटं झाड आहे पण याला इतकी सारी फुलं आलेत किती भारी वाटतंय हे बघा. आणि आता आम्ही वारुळाला आलो. हे वारुळ तर आमच्या रानातच आहे. आधीच कोणीतरी पूजा करून केलंय. बस का. आणि तुम्हाला जो बॅकग्राऊंडचा आवाज येतोय ना बॅकग्राऊंड म्युझिक तर आमच्या वस्तीवर इथं शेजारच्या वस्तीवर बाळूमामाची मेंढरं आलेली तर आज ते जाणार होते त्यासाठी डीजे लावलेला त्यामुळे ते बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज येतोय तुम्हाला ह्याच्यात. मग झाडाव कसं काय बघ मामा काय झालं. केलंय ना का आमची सगळ्यांची पूजा करून झाली. आता आमची आई आली. विरू झोका खेळतो. विरू हाय. विरू हट विरू हट. हाय. दादू दादू हाय. हाय. हा ए श्रीजू चल चल. तर सगळ्यांची पूजा करून झाली आणि इथं बघा ते आपलं पूजा झाल्यानंतर जे धागा बांधतात गळ्यात त्याची इथं आमची ताई इथं धागा बनवत होते सगळ्यांसाठी. चल गसई वारुळाला नागोबाला पूजायला नागोबाला पूजायला नाऱ्या बुका वाहुतला गसई वारुळाला नागोबाला पूजायला. चल गसई वारुळाला नागोबाला पूजायला. चल गसई वार
कुठं चाललंय तू? हार फुलं घेऊ चला नागोबाला पूजायला. हार फुलं घेऊ चला चल ग सई वारुळाला. मोठ्याने म्हण. आमची सगळ्यांची वारुळाची पूजा करून झाली. त्यानंतर आम्ही तिथं झोका खेळत होतो. तोपर्यंत आमच्या आईने मस्त इथं फराळ बनवून ठेवला गरम गरम. खिचडी बनवली, शेंगदाण्याचे लाडू, इथं आपल्याच रानातले पेरू आहेत, त्यानंतर दही, चिक्की, वेफर्स असं आमचं मस्त फराळ झालं. तुम्ही पण या फराळ करायला सगळे. हे फुलांचं झाड बघा, हे झाड आपल्याच दारात आहे. ह्याला इतकी सारी फुलं आलेत, इतकी बघा, खाली पण तेवढेच पडलेत आणि वरती पण तेवढेच आहेत मस्त. आणि हे आहे पांढऱ्या जास्वंदीचं झाड. पांढऱ्या जास्वंदीच्या झाडात त्यामध्ये एकच असं गुलाबी फुलं आले जास्वंदीचं. तुम्ही बघा, सगळे पांढरे फुलं आहेत आणि एकच गुलाबी फुलं आले मध्येच. त्यानंतर इथे संध्याकाळचे 5 वाजले होते आणि इथे आमची बारामतीची ताई आलेली. तिला घ्यायला गेलेले आमचे भाऊ आणि आधी गाडी घेऊन गावात. आमचं घर गावापासून 3-4 किलोमीटर आहे, त्यामुळे आता आम्हाला असं गाडी वगैरे घेऊन जावं लागतं. संध्याकाळी चहाचा टायमिंग आहे आमचा. चला या सगळे चहा प्यायला. तुला म्हणलं की लागा. आणि इथं आता पंचमीचा सण आहे हा, तर हा आहे बायकांचा सण. त्यामुळे पुण्यावरून येताना आमच्या ताईंनी सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते, सगळ्या बहिणींसाठी. तर आता इथं आमचं गिफ्ट वाटप चाललेलं संध्याकाळी, सगळं फराळ वगैरे झाल्यानंतर. त्यामुळे आता इथं आम्ही सगळी बसलोय बघा आणि इथं चालले गिफ्ट वाटप सगळ्यांचं. कोणासाठी काय काय आणले ते बघा आता इथे तुम्ही. तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.